बारामती पोटनिवडणुकीसाठी सध्या मतदान पार पडतंय। सगळे पवार सध्या ग्राउंडवर दिसतायत, आपला मतदानाचा हक्क बजावतायत। कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करतायत। तसंच सुनेत्रा पवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन सुद्धा केलं जातंय। मात्र सगळ्यांपासून दूर आहेत ते शरद पवार। बारामतीत मतदान होतंय आणि पवार कुटुंबातील कुटुंब प्रमुख असलेले शरद पवार दिसत नसल्यानं चर्चा तर होणारच। आपण या निवडणुकीपासून का दूर आहे, तसंच पवारांच्या अनुपस्थितीबाबत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार काय म्हणाल्या, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आज संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी बारामतीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे कमालीच्या भावूक झाल्या होत्या। पोटनिवडणूक ही कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाची नसते, कारण ती एका व्यक्तीच्या जाण्यानं आलेली असते, अशा शब्दात त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली। सुप्रिया सुळे म्हणाल्या की आज मतदार केंद्रावर जाताना आणि मतदान करताना माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। बारामती आणि पवार कुटुंब यांच्यासाठी अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर ते कुटुंबाचे आधारस्तंभ होते। सुळे पुढे म्हणाल्या, आज मतदान करताना मनात खूप कालवाकालव होत होती। घरातला एक कर्ता पुरुष असा अचानक निघून जाणं हे दुःख पचवणं सोपं नाही। ही निवडणूक एका रिक्त जागेपोटी होतीये, ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही। अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यानं मतदानासाठी जाताना पाय जड झाले होते। यावेळी सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही सविस्तर माहिती दिली। शरद पवार सध्या मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल आहेत। सुळे यांनी सांगितलं की बाबांची म्हणजेच शरद पवारांची आज बारामतीत येऊन मतदान करण्याची तीव्र इच्छा होती। त्यांचा तसा हट्टच होता। 1967 पासूनचा त्यांचा इतिहास आहे की त्यांनी कधीही मतदान चुकवलेलं नाहीये। मात्र सध्या उन्हाचा तडाखा खूप मोठा आहे। मुंबई ते बारामती प्रवासासाठी हेलिकॉप्टरनं 1.5 तास तर रस्ते मार्गानं 5 तास लागतात। वाढतं वय आणि उन्हाळा लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना प्रवासाची परवानगी नाकारली। डॉक्टरांचं म्हणणं होतं की या परिस्थितीत प्रवास करणं त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं। कुठलीही पोटनिवडणूक ही काही कुठल्याच कुटुंबासाठी ही काही फार आनंदाची नसते। दादा गेल्यानंतरचं इलेक्शन आहे। मलाही आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान करत नाहीये। त्याच्यामुळे अर्थातच अनेक वर्ष कुठल्याही घरातला कुठलाही कर्ता पुरुष हा असा पद्धतीने गेला तर ते दुःख आणि याच्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं। आणि त्यातून दादाला जाऊन अजून 3 महिने पण झालेले नाही आहेत आणि ही पोटनिवडणूक लागलेली आहे। ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे। म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा अशी विनंती मी करायला आले। 2019 मला साधारण दादांना 1,65,000 लीड होतं। आज मतदान पार पडते, दादा जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकरांना काय साथ असेल की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करत। शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की पवार साहेबांना केवळ नियमित चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्यासारखं काहीही नाही। आज संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकीकडे कौटुंबिक दुःख आणि दुसरीकडे राजकीय जबाबदारी अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना मोठं आव्हान केलंय। त्या म्हणाल्या, ही निवडणूक एका विशेष परिस्थितीत होत आहे। अजितदादांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर प्रत्येकानं बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। लोकशाहीमध्ये मतदान हे सर्वात मोठं शस्त्र आहे। बारामतीकरांनी नेहमीच पवारांच्या विचारांना साथ दिली आहे आणि आजही ते मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर येतील याची मला खात्री आहे। बारामती पोटनिवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत। शरद पवारांनीही हॉस्पिटलमधूनच बारामतीकरांना सुनेत्रा वहिनींना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलंय। या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यापेक्षा भावनिक साथ अधिक प्रभावी ठरताना दिसते।
अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट मतदारसंघात असून सुप्रिया सुळेंच्या आजच्या विधानांनी या लाटेला अधिक बळ दिलंय. संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत. वहिनी साहेब, या बूथवरती दादा हे होते, दादांचं पहिलं मतदान या बूथवरती असायचं, त्याचप्रमाणे तुम्ही देखील मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? दादांच्या पश्चात पहिली निवडणूक होते. साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. कार्यकर्त्यांनी दिसलेला नाही. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात. सकाळपासूनच बारामतीतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः महिला आणि तरुण मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. सुप्रिया सुळेंनी आज मांडलेली भूमिका ही केवळ राजकीय नसून ती एका बहिणींची आणि एका लेकीची भावना असल्याचं मतदारांमध्ये बोललं जात आहे.